आज निर्लीकरणाच्या प्रस्तावाला ज्यावेळी माझा शेवटचा सरपंचकीचा काळ होता त्यावेळी मी प्रस्ताव तयार केला होता वर्षाच्या शेवटला. 11 खोल्यांचं निर्लीकरण स्ट्रक्चरल ऑडिट शिवाजी युनिव्हर्सिटी करून मी स्वतः करून घेतलेला आहे. माझा ॲफिडेव्हिट आहे त्या शिवाजी युनिव्हर्सिटीत. तुम्हाला कुणालाही बघायचं असेल तर कागदोपत्री पद्धतीने मी ते सगळ्या डॉक्युमेंट सुद्धा घेऊन तुम्हाला दाखवू शकतोय. आज ते निर्लीकरण प्रस्ताव करून आज शाळा निर्लीकरण केली. त्या ठिकाणी आज भव्य अशी त्या ठिकाणी 3 मजली आपली शाळेची इमारत उभा केलेली आहे. आज जिल्हा परिषदेची शाळा सर्वसामान्यांची मुलं मोफत शिक्षण घ्यावीत म्हणून अत्याधुनिक दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळावं अशी आमची इच्छा आहे. आणि डिजिटलायझेशन करून ते शाळेमध्ये आपली मुलं चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं आणि सर्वसामान्यांचं मुलाला सुद्धा चांगल्या शाळेत शिक्षण घेतलेल्याचा अभिमान असावा असं मला वाटतंय. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद शाळेचं या ठिकाणी एक चांगलं मॉडेल बनवायचं त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तर अशी अनेक कामं आम्ही या ठिकाणी करायचा प्रयत्न करतोय. कुस्ती संकुलाच्या माध्यमातून तुम्ही बघा, आज आपली श्रुतिका शिवाजी पाटील वर्ल्ड चॅम्पियनशिप जपान वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळवलं. त्या मुलगीनं आपल्या गावची श्रुतिका शिवाजी पाटीलनं. ऋतुजा गुरुनं त्या ठिकाणी इंटरनॅशनल थायलंड मध्ये त्या ठिकाणी कुस्तीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. खेलो इंडियाला तिचं सिलेक्शन झालं. आपल्या पवन गुरु त्या ठिकाणी कुस्तीच्या माध्यमातून मिलिटरीमध्ये भरती झाला. अनेक पोरं त्यामध्ये नेव्हीमध्ये भरती झाली. म्हणजे आम्ही आपल्या गावातील युवा पिढी चांगल्या मार्गावर चांगल्या विचारावर कशी जाईल ह्याचा विचार आम्ही करतोय. आज आम्ही कुस्तीच्या क्षेत्राच्या कुस्ती संकुलाच्या क्षेत्राच्या माध्यमातून मुलं घडवायचा प्रयत्न करतोय. अशा अनेक या ठिकाणी आम्ही नियोजन येत्या काळामध्ये करणार आहोत. आणि येत्या जिल्हा परिषदेच्या या मतदारसंघामध्ये मोरेवाडी असेल, उजळावाडी असेल, तामगाव असेल यांचा सुद्धा विकास आम्ही आमच्या पाचगावकरांच्या पेक्षा या पटीच्या ठिकाणी चांगला कसा होईल ह्याचा सुद्धा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आज आम्ही विकास करत असताना आम्हाला आज सांगतात की सत्ता नाही आहे, विकास होणार नाही. अहो, तुम्ही सत्तेची धमकी जर देत असाल तर ही लोकशाही नाही असं समजायला पाहिजे. आम्ही म्हणजे सत्ता तुमची असली निधी मिळणार नाही म्हणजे लोकशाही नाही आहे का? आज अहो, आज तुम्ही माझ्या विरोधातले आज काँग्रेसची सत्ता माझ्या ग्रामपंचायतीवर आहे. तुम्हाला जवळजवळ 130 ठराव मी दिलेले आहेत. 130 ठराव पाचगावातले रस्त्याचे असतील, ओपन पिचच्या डेव्हलपमेंटचे असतील, आणि अंगणवाडीच्या बांधकामाचे असतील, असे अनेक ठराव मी तुम्हाला दिलेले आहेत. तर मी म्हटलं ना असं की सत्ता माझ्या बंटी पाटील साहेबांच्या, मी ठराव तुम्हाला का देऊ म्हणून. तुम्ही जर व्यासपीठावर उभारून सांगताय लोकांना की सत्तावरती यांची सत्ता आमची महायुतीच्या आली येणार आहे आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी उद्या निधी मिळण्यामध्ये या ठिकाणी त्यांना त्या सदस्याला निधी भेटणार नाही, तर आज या ठिकाणी तुम्ही लोकशाही या ठिकाणी दडपण्याचं काम करता असं मला वाटतंय. त्यामुळे येत्या काळामध्ये मी सर्वांना ग्वाही देतो. आज माझ्या पाठीशी छत्रपती शाहू महाराज आहे. त्यामुळं मला 100% खात्री आहे की पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिक, सर्व जनता माझ्या पाठीशी विश्वासाने उभा राहील. आणि येत्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, पाचगाव मध्ये कुठलाही विकास निधी कमी पडणार नाही याची 100% ग्वाही मी तुम्हाला देतोय. आज विकास कामाच्या दृष्टिकोनातून आम्ही अनेक विकास कामे करायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज ग्रामपंचायतीवर आमची सत्ता आहे, मोरेवाडीतल्या ग्रामपंचायतीवर आमची सत्ता आहे, उजळावाडीतल्या ग्रामपंचायतीवर आमची सत्ता आहे, तामगाव मधल्या ग्रामपंचायतीवर आमची सत्ता आहे. जिल्हा परिषदेवर जर त्या ठिकाणी आमच्या या ठिकाणी सदस्य गेला तर आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट, चांगल्या पद्धतीचा निधी आणण्यासाठी त्या ठिकाणी कुठलीही कमतरता भासणार नाही. अहो, आज सत्ता नसताना मी जिल्हा परिषदेमधून निधी आणून काम केलेलं आहे. सत्ता नसताना नागरी सुविधातनं निधी आणलेला आहे, जनसुविधातनं निधी आणलेला आहे. मग सत्ता नसताना जर मी निधी अजून काम करत असेल तर जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर मी काय करेन हे तुम्ही विचार करा. आज सांगण्याचा हेतू एवढाच आहे की तुम्हा सर्वांना विनंती करतो की येत्या काळामध्ये पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मी स्वतः संग्राम गोपाळ पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. त्याचबरोबर माझ्याबरोबर पंचायत समितीच्या सीमा संग्राम पोवाळकर वहिनी त्या ठिकाणी माझ्याबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्याचबरोबर उजळावाडीच्या पंचायत समितीच्या उमेदवार डॉक्टर शिल्पा हजारे मॅडम त्या ठिकाणी माझ्याबरोबर उभे आहेत. तर ह्यात आमच्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी द्यावी
अशी तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.